मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 जूनचा महा एपिसोडच्या रिव्ह्यूचा भाग दुसरा तुम्ही बघत आहात, ऐकत आहात. तर पहिल्या भागात आपण पाहिलं की प्रियाने रिक्वेस्ट केलेली असते त्या कॉन्स्टेबलला तिचा मोबाईल देण्यासाठी. ती वैतागतेच जरा कॉन्स्टेबल, पण देते तिचा मोबाईल प्रियाला आणि म्हणते लवकर बोल ग बाई, उगाच कोणी बघितलं ना तर माझी नोकरी जायची. प्रिया तिला म्हणते नाही नाही मी लवकर बोलते. प्रियाने लावलाय आता सचिनला कॉल, बरं का प्रेक्षकांनो. प्रिया फोन लावते त्या कॉन्स्टेबलच्या मोबाईलवरनं सचिनला आणि म्हणते हॅलो सचिन, अरे मी प्रिया बोलते. त्या तिकडनं सचिन लगेच म्हणतो अगं प्रिया, हे बघ तू जे काम सांगितलं ना ते होतंय, मी करतोय तुझं काम, मला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारू नकोस. तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल मला सध्या काही सांगता आलेलं नाहीये सुभेदारांना, कारण अस्मिताने मला ब्लॉक केलंय. आता मला ना त्या अस्मिताला प्रत्यक्षात कुठेतरी गाठावं लागेल आणि तिला सांगावं लागेल. प्रिया सचिनला म्हणते ए बाबा, अरे हे सगळं आता तुला सांगायची गरज नाहीये, तू थोडीशी मदत कर फक्त, पुढे काय करायचं ते मी बघणार आहे सगळं. सचिन म्हणतो काय पुढे काय करणार आहेस ते तू बघणार आहेस, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू, काय करणार काय आहेस आणि मदत कसली हवी आहे तुला माझी. प्रिया म्हणत असे ऐक, मी ना सचिन एक सेटिंग लावली आहे बरं का. प्रियाने ती सेटिंग सचिनला ऐकवली, पण ती आपल्याला नाही ऐकवली आहे. ती सेटिंग आता आपल्याला थोड्याच वेळात दिसणारच आहे. प्रियाने रिक्वेस्ट केली आहे ना तिच्या वकिलाला की तिला जायचंय सुभेदारांकडे, ती जाते पण बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवणारे पुढचे एपिसोड बघत राहा. इकडे अर्जुन सायलीला असा भास होतो की कोणीतरी इथून पळालाय. तिथे राकेशच असतो पण त्यांना तो दिसतच नाही. अर्जुन त्या गोष्टीचं निमित्त करतो आणि सायलीला म्हणतो बघ सायली, मी हेच म्हणतोय तुला, असं रात्री बेरात्रीचं जाऊ नये कुठे बाहेर, हे सेफ नसतं, आपण उद्या जाऊयात ना प्रियाकडे, चल चल. सायली म्हणते चला आता ना उगाच मला काही कारण देऊ नका, तुम्हाला आज जायचं असेल तर जा बरं, तुम्हाला नाही यायचंय ना मी जाते गाडी चालवत. सायली अजिबात ऐकतच नसते बाई अर्जुनचं. तो बिचारा वैतागलाय आता अर्जुन, तरी सुद्धा त्याच्या पेशन्सची कमाल वाटते मला. सायली अर्जुन जेव्हा त्यांच्या गाडीकडे वळतात तेव्हा राकेश ज्या गाडीच्या मागे लपलेला असतो ना तीच गाडी तो उघडतो आणि त्या गाडीमध्ये जाऊन बसतो. अर्जुन सायलीच्या नकळत. असं राकेशचीच गाडी आहे बहुतेक ती, कारण असं दुसऱ्या कोणाची गाडी तो कसा बरं उघडेल. तर सायली आणि अर्जुन बसलेत गाडीमध्ये. अर्जुन वैतागून म्हणतो अगं ए बाई थांब जरा, चल बस गाडीमध्ये. आता ते गाडीमध्ये बसल्यावरही अर्जुनने खूप बहाणे बनवलेत सायलीला. राकेश वाट बघत असतो, हे दोघे अजून गाडी का काढत नाहीये. मंडळी ही दृश्य अंधारात आहेत बरं का, तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा म्हणजे तुम्हाला दिसतील. आता अर्जुन मुद्दाम वेळ काढत असतो तेव्हा सायली वैतागून म्हणते आता काय झालं, गाडी बिघडली असेल, नाहीतर तुम्हाला जायचंच नसेल, जाऊ द्या आता मी ना रिक्षेतच जाते. अर्जुन म्हणतो अगं नाही ग, थांब जरा, जाऊया थांब. आणि अचानक अर्जुन निमित्त करतो की अरे देवा, मला ना माझ्या क्लायंटची मीटिंग होती ग सायली. सायली म्हणते अच्छा हो का. अर्जुन म्हणतो मला मीटिंग अटेंड करावी लागेल, थांब मी जरा बोलून घेतो माझ्या क्लायंटशी. काहीतरी आपलं निमित्त काढतोय आणि फोन लावत नाही आणि काही नेवगी फोनवर ती म्हणजे कानाला फोन लावून म्हणतो हो हो हो, म्हणजे माझी मीटिंग होती, हो 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 बोलतो असं काहीतरी निमित्त करून तो त्याच्या क्लायंटशी खोटं बोलत असतो सायलीला उगा आपलं उल्लू बनवण्यासाठी. आणि मग थोड्या वेळ त्याच्या क्लायंटशी काहीतरी बोलायचं नाटक करतो आणि म्हणतो अगं खरंच मला मीटिंग आहे, जरा जास्ती वेळ कंटिन्यू होईल, आपण नंतर जाऊयात का प्रियाकडे. सायली म्हणते आता मी जर हट्ट धरला तर असं होईल मी तुमच्या कामाच्या आड येते ना. आणि इकडे राकेश वाट बघतोय, हे दोघं अजून का निघत नाहीये. पुन्हा प्रिया आणि सचिनचं सीन दाखवल्यात कंटिन्यू करून. राकेश विचार करत असतो हे दोघं निघाले ना बाहेर, या दोघांनाही उडवतोच. प्रिया इकडे सचिनला म्हणत असते, प्रियाने तिचा प्लॅन मगाशी सचिनला ऐकवला जो आपल्याला ऐकवला नाहीये त्याने. सचिन त्यावर म्हणतो म्हणजे तू डायरेक्ट सुभेदारांच्या घरात जाऊन धडकणार आहेस. प्रिया म्हणते आता सध्या तरी तोच प्लॅन आहे माझा. परवानगी जर मिळाली ना तर त्या सोनोग्राफीचे रिपोर्ट पण घेऊन जाते सुभेदारांकडे आणि जातेच तिथे थेट. सचिन म्हणतो प्रिया हे तर मस्त झालं ग, म्हणजे मला त्या अस्मिताला भेटून उगाच मस्का मारायची गरज पडणार नाहीये, पण प्रॉब्लेम काय आहे. प्रिया म्हणते अरे वकील म्हणाली आहे की जजच्या हातात आहे. अरे जज कोण आहे ना ते शोधून काढायला हवं आणि त्याला आपल्या बाजूने फिरवायला हवं. सचिन म्हणतो काय आहे प्रिया, काय इझी वाटतं का तुला, हे सगळं सोपं वाटतंय का तुला एखाद्या जजला असं आपल्या बाजूने फिरवणं वगैरे. प्रिया म्हणते अरे तुझ्यासाठी हे सोपंच आहे, नाही तुला माहितीच आहे ना मला कसं बाहेर काढायचंय थोड्या वेळासाठी, तू मैपतला कसं सोडवलंयस हे मला चांगलं माहिती आहे सचिन. सचिन म्हणतो बरं कळलं मला, तू जर डायरेक्ट सुभेदारांच्या घरातच जाणार असशील तर तुला ही मदत करायला मी तयार आहे. तरी पण प्रिया लक्षात ठेव, कुठल्याही जजला मॅनेज करणं सोपं नाहीये, तू तुझा प्लॅन बी तयार ठेव बरं का. प्रिया म्हणते अरे असं काय करतो सचिन, प्रयत्न तरी कर. अरे याच नंबरवर तू कॉल कर, मी तुला ना जजचं नाव सांगते, तू प्रयत्न तर कर तुझ्या परीने. सचिन म्हणतो ठीक आहे पण मी गॅरंटी नाही देत ना तुला. तिकडनं ती कॉन्स्टेबल वैतागून म्हणत असते अगं ए बाई झालं का, दे फोन लवकर. प्रिया म्हणते बरं मी फोन ठेवते सचिन. सचिन म्हणतो ठीक आहे चल बाय. प्रियाने तो कॉन्स्टेबलला फोन परत दिला आणि थँक्यू म्हणते, पण आता विचार करते अरे देवा आता हा सचिन म्हणतोय तोप्रमाणे प्लॅन बी काय करू मी, कसा विचार करू मी, कुठून आणू हा प्लॅन बी.
प्रिया विचार करत असते आणि पुन्हा अर्जुन सायलीचा सीन आपल्याला दाखवलाय. आता अर्जुन क्लायंटशी खोटं खोटं बोलत असतो तेव्हा त्याला येतो फोन आणि तो फोन येतो चैतन्याचा. सायली वैतागून म्हणते, अच्छा तुमचा फोन सुरू असताना दुसरा फोन कसा काय आलाय हो तुम्हाला? काय चाललंय तुमचं? राठोड, ही रात्रीची मीटिंग, सगळे बहाणे चाललेत ना? अर्जुन आता वैतागून म्हणतो, अरे या चैतन्याला याच वेळेला कॉल करायचा होता का? राकेश दुर्बिणीतनं अर्जुन सायलीला बघतोय बरं का. मगाशी त्याची गाडी पाठमोरी होती बरं का प्रेक्षकांनो, आता अचानक त्या गाडीचं तोंड समोरून झालंय. असो, आता इकडनं चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, सायली ओरडत असते अर्जुनला, घ्या ना आता फोन, घ्या ना भाऊजींचा. मग अर्जुन म्हणतो, मी बोलतो नंतर त्याच्याशी. सायली तिच्या हातात फोन घेते आणि ऑन करते स्पीकरवर. चैतन्य तिकडनं आवाज न ऐकता म्हणतो, ओ अर्जुन सुभेदार, अहो काय चाललंय? माहिती आहे आम्हाला तुमची बायको प्रेग्नेंट आहे, पण कामं धंदे करायचे की नाही तुम्हाला? सायली म्हणते, चैतन्य भाऊजी मी बोलते, सायली वहिनी. मग चैतन्य म्हणतो, अरे सॉरी वहिनी, मी आपलं मजा मस्तीत बोलत होतो अर्जुनला, सॉरी सॉरी. सायली म्हणते, ठीक आहे भाऊजी, हरकत नाही आहे, पण मला सांगा तुमचे राठोड नावाचे कोणी अशील आहेत का? आणि त्यांच्यासोबत तुमची महत्वाची मीटिंग होती का आत्ता? चैतन्य म्हणतो, नाही हो वहिनी, एवढ्या उशिरा काही मीटिंग नसते. आहेत राठोड नावाचे क्लायंट, पण त्यांचं सगळं मागच्या महिन्यातच पूर्ण झालंय, एअरिंग वगैरे, आता कसली आली आहे मीटिंग? अर्जुनला एक्सपोज केलं चैतन्यने. मग सायली म्हणते, ठीक आहे भाऊजी, मी नंतर कॉल करते तुम्हाला. चैतन्य आता विचार करतो, मेला अर्जुन. मुद्दाम त्रास देतो चैतन्य. मग सायलीबाई आता रागाने बघायला लागतात अर्जुनकडे आणि म्हणतात, तुमचा अजूनही हाच दावा आहे का की तुम्ही खोटं बोलत नव्हतात? शेवटी अर्जुन ना तिला खूप सेन्सिबली समजवतो बरं का मंडळी. छान आहे हा भाग सुद्धा. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, मला खोटं नव्हतं बोलायचं, पण. सायली म्हणते, पण काय? अर्जुन म्हणतो, हे बघ तुला सगळं खरं सांगतोय मी, माझ्याकडे ऑप्शन नाहीये दुसरं. सायली म्हणते, सांगा ना, सांगा आता. अर्जुन म्हणतो, अगं सायली, त्या प्रियाशी बोलून काही उपयोग होणार आहे का? तुला काय वाटतं बायको? तू तिथे जाशील, प्रियाला भेटशील आणि तिला सांगशील की मी खरी तन्वी आहे, आणि ती काय तुला सगळं खरं खरं बोलणार आहे का? ती तुला सरळ पद्धतीने सांगणार आहे का? अगं ती तुला काहीतरी पुन्हा खोटं सांगेल, खोटं बोलेल, कन्फ्यूज करेल, काहीतरी गोल गोल फिरवेल, तुला त्रास व्हावा म्हणून ती काहीतरी बोलेलच तुला, मुद्दाम कन्फ्यूज करेल ती सायली तुला, ती कधीच खरं बोलणार नाहीये. आणि या सगळ्याचा तुझ्यावर परिणाम होईल की नाही? अगं आपण तुझी ओळख शोधतोय, ठीक आहे, हरकत नाहीये, पण त्यासाठी प्रियासारख्या बाईची मदत घ्यायची काय गरज आहे आपल्याला? अगं ती ऑलरेडी स्वतः डिस्टर्ब बाई आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की तू प्रेग्नंट आहेस आणि प्रेग्नन्सीमध्ये तुला त्या प्रियासारख्या बाईचा चेहरा तरी कशाला बघायचा आहे? तुला सांगितलं आहे ना डॉक्टरने सगळ्या गोष्टी रिक्रिएट करायच्या. तुला जर सगळं आठवलं तर आपल्याला काय गरज आहे कोणाची? प्रियाची तर नाहीच नाही. आणि तुला पण तेच वाटत असेल ना? सांग बरं. सायलीला आता पटतं अर्जुनचं बोलणं. ती म्हणते, हो तुम्ही सांगताय ते समजतंय मला, पण मला ना जरा मनस्तापच होतोय. मग अर्जुन म्हणतो, हे बघ तुला मधुभाऊनी दिलंय ना म्हणजे संकेत, तू तन्वी आहेस वगैरे, प्रियाकडनं तुला कन्फर्मेशन कशाला हवंय? सायली म्हणते, अहो मला प्रियाला एवढंच विचारायचं होतं की मी तन्वी आहे हे तिला कसं आणि कधी कळलं? तिने जर ते सांगितलं तर बरं होईल ना. ती जे काही उत्तर देईल किंवा अर्धवट सांगेल त्यामुळे मला काही आठवलं तर प्रयत्न करून बघायला हवा ना, म्हणून मी म्हणत होते अहो. अर्जुन म्हणतो, हे बघ तुला जर काही आठवलं आणि ते प्रियाला नको असेल तर ती कशाला काही बोलणार आहे तुला सायली? ती नक्कीच खोटं बोलणार ना. आपण कशाला रिस्क घ्यायची या गोष्टीची? नको, आपण ना तिचं हे सगळं ऐकूनच नको घेऊयात, आपण नको भेटूयात तिला. इकडे राकेश म्हणत असतो गाडीत बसून, अर्जुन सायली आता तुमचा काउंटडाऊन सुरू झालाय, आणि तो अंक मोजायला लागतो बरं का. आता त्याला समोरून धडक द्यायची अर्जुन सायलीच्या गाडीला. टिक टिक 1 असं तो म्हणत असतो आणि इकडे अर्जुन सायलीचं बोलणं आपल्याला ऐकवत असतात. अर्जुन म्हणत असतो सायलीला, आहे बघ प्लीज, मी ऐकलं ना तुझं आधी, आता माझं ऐक ना, तू नको भेटूस प्रियाला, आधी आपण आपले सगळे मेमरीज रिक्रिएट करूयात. आणि तसं सुद्धा प्रियाला काही विचारणं हा आपला लास्ट ऑप्शन असेल. तुला पटलं ना आता माझं बोलणं? सायली आता हो म्हणते आणि हे दोघेही गाडी खालून उतरतात त्यांच्या घरात जाण्यासाठी. तेवढ्यात राकेश टिक टिक 1 2 3 4 असं 10 पर्यंत मोजतो आणि जोरात त्याची गाडी वेगाने सायली अर्जुनच्या गाडीकडे तो असा आणतो, म्हणजे स्पीडने आणतो. हे जरा उगाच आपलं उत्कंठा गळ्याशी आणण्यासाठी हा सीन दाखवला बरं का. कारण राकेश जेव्हा सायली अर्जुनच्या गाडीजवळ येतो तोपर्यंत ते घराजवळ गेलेले पण असतात. पण राकेशने ठरवलंय काही झालं तरी अर्जुन किंवा सायली दोघांपैकी एकाला आज उडवायचं म्हणजे उडवायचंच, हे तो मनाशीच बोलतो. आणि पुन्हा अर्जुन सायलीचा पाठलाग करत त्यांच्या घरात शिरतो. सायली अर्जुन आता बेडरूम मध्ये येतात. अर्जुन म्हणतो, बायको आता तू झोप, वेळशीर झोपायला हवं की नाही, तुला तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आता तो अंथरूण पांघरून टाकतो. तेवढ्यात त्याला इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो अर्जुनला. अर्जुन म्हणतो, बोला इन्स्पेक्टर. सावंत म्हणतात, सर अहो मधुकरण पाटलांवर जो हल्ला झाला होता ना त्यात आपल्याला ब्रेक थ्रू मिळालाय. तो हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड आपल्याशी बोलायला तयार झालाय. तुम्ही जर आत्ता झोपला नसाल तर मी घेऊन येऊ का त्याला आता तुमच्याकडे?
अर्जुन म्हणतो हो काहीच हरकत नाही सावंत, तुम्ही घेऊन या. सावंत म्हणतो मी जवळच आहे तुमच्या घराच्या, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, आलोच मी. मग सायली विचारते काय म्हणाले सावंत. मग अर्जुन म्हणतो अगं ते मधुभाऊंवर हल्ला झाला ना, तिथला तो सिक्युरिटी गार्ड आपल्याला बोलायला तयार झालाय, सावंत त्याला इथे घेऊन येत आहे. सायली म्हणते चला मी येते तुमच्यासोबत. तेवढ्यात सायली अर्जुनच्या घरातली लाईट जातात बरं का. सायली म्हणते अरे देवा, अचानक कशी काय लाईट गेलीत. अर्जुन म्हणतो थांब जरा, मी बघतो जाऊन आणि सावंतांना पण भेटतो. मग सायली म्हणते मला पण ऐकायचं तो माणूस काय बोलतोय. अर्जुन म्हणतो काय सायली, मी सांगतो ना तुला आल्यावर सगळं, कशाला अंधाराची बाहेर पडतेस, थांब जरा इथेच. ऐकलं बाई सायलीने तेवढं त्याचं. अर्जुन आता खाली गेलाय आणि राकेश आता वर येतोय त्यांच्या बेडरूममध्ये आणि अर्जुन खाली येत असतो सावंतशी बोलत बोलत. तेव्हा राकेश तिथे लपलाय बघा अर्जुनला बघून. अंधारात क्षण आहेत ही सगळी प्रेक्षकांनो, थोडा मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा म्हणजे तुम्हाला दिसते. अर्जुनचं बोलणं राकेशने ऐकलंय आणि तो थोड्या वेळासाठी आता राकेश अर्जुनचा पाठलाग करतो बरं का. अर्जुनच्या घराबाहेर सावंत आणि तो सिक्युरिटी गार्ड आलाय. राकेशने त्याला पैसे देऊन ते फुटेज डिलीट केलं होतं ना, तोच हा सिक्युरिटी गार्ड. मग सावंत म्हणतात त्या दिवशी जे काही घडलं ना अर्जुन सर, तो सांगायला तयार आहे. अर्जुन सिक्युरिटी गार्डला विचारतो काय झालं रे बाबा त्या दिवशी. मग लगेच आता राकेश विचार करतो, दारा आडून तो बघतोय बरं का, यांचं बोलणं ऐकतोय. तो विचार करतो अरे हा सिक्युरिटी गार्ड सगळं बोलायला तयार झाला, म्हणजे हा सांगेल की काय अर्जुनला सगळं माझ्याबद्दल. अर्जुन म्हणत असतो त्या सिक्युरिटी गार्डला का ते CCTV फुटेज डिलीट केलं तुम्ही. मग तो सांगतो सिक्युरिटी गार्ड एक माणूस आला होता, त्याने मला पैसे दिले आणि डिलीट करायला लावलं ते फुटेज. अर्जुन म्हणतो त्याचं नाव काय होतं, कोण होतं तो माणूस. आता सिक्युरिटी गार्ड म्हणतो त्याने त्याचं नाव नाही सांगितलं साहेब. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मग तू त्या दिवशी का नाही बोलला हे सगळं, आम्ही तुला खोदून खोदून विचारत होतो ना. त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो साहेब त्याने मला धमकी दिली होती मारून टाकायची, मग मी कसं बोलणार, आता सांगायला तयार झालोय ना मी खरं खरं. अर्जुन म्हणतो तू त्या माणसाचा चेहरा पाहिलाय का. सिक्युरिटी गार्ड म्हणतो हो बघितलाय मी. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत त्या माणसाचं स्केच काढून घ्या या सिक्युरिटी गार्डला विचारून आणि दुपारी 12पर्यंत स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या आणि स्केच काढून घ्या. राकेशने ते ऐकलंय आणि विचार करतो दुपारी 12पर्यंत या माणसाचा बंदोबस्त करावाच लागेल. पण आता अर्जुन हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी तू तोपर्यंत दुःखात बुडाला असशील असं म्हणून आता त्याने सायलीच्या रूमकडे धाव घेतली आहे राकेशने बरं का. अंधार पडलाय प्रेक्षकांनो, यांच्या घरात लाईट नाही आहे. कमाल आहे, पण अर्जुन सारख्या वकिलाच्या घरात एक इन्व्हर्टर पण नसावं का. नसेल बिचाऱ्याच्या घरी इन्व्हर्टर. असो, आता सायली अंधारात विचार करत असते प्रियाला भेटल्याशिवाय तर मला काही चैन पडणार नाहीये. उद्या यांना न सांगताच जाते प्रियाला भेटायला. तसंही हे कोर्टात गेले ना की मग जाते, तिच्याकडे बघून मला कळेलच ती खरं बोलते का खोटं बोलते असे ती मनात विचार करते आणि मेणबत्ती शोधत असते. मेणबत्ती लावण्यासाठी मेणबत्ती ती लावते आणि तेवढ्यात तिला असं वाटतं की अर्जुन आलाय, पण तिथे अर्जुन नाही तर राकेश आलेला असतो सायलीला मारण्यासाठी चाकू घेऊन. सायलीला वाटतं अर्जुनच आलाय, ती म्हणते लवकर आलात आहो. सायली म्हणत असते अहो बोलत का नाही आहात तुम्ही. आता सायली वळून बघते तर काय, समोर काळे कपडे घातलेला, तोंडाला असा काळा मास्क लावलेला एक माणूस तिला दिसतोय. हे भयंकर चित्र बघून ती घाबरते आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला बरं का मंडळी. कसा वाटला तुम्हाला हा टोटल महा एपिसोड मला नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे बरं का. काय केलंय तुम्ही आज संडे स्पेशल हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रोमो तर ऐका. आता प्रिया पोहोचली आहे सुभेदारांच्या घरी. कल्पनाताई ओरडून म्हणतात सायली. आता प्रियाला बघून सायली पण आश्चर्यचकित होते. आता प्रिया म्हणत असते सायलीला ऐकून घे माझं सायली. अश्विन तिला हकलत असतो, पण तेवढ्यात प्रिया सांगून टाकते मी इथे माझ्याबद्दल बोलायला नाही आली आहे, माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली आहे. मी ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला आधीच सांगितली होती. आता सायली ते सगळं ऐकते आणि तिला खूप आश्चर्य वाटतंय. पण अर्जुन आता ओरडून म्हणतो यांना घेऊन जा आत्ताच्या आता इथून. प्रियाला घेऊन जातात बरं का ते सगळे. पण सायली आता जाता जाता प्रियाला म्हणते चल निघ इथून प्रिया. तुला काय वाटलं बाळाच्या निमित्ताने या घरात घुसशील, तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये प्रिया. चला, सायलीने प्रियाला घरात घुसायची परवानगी काही दिलेली नाहीये बरं का मंडळी. पण आता प्रियाने हा जो एवढा खटाटोप केला त्याचा तिला काही उपयोग झाला की नाही हा आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे. चला तर मंडळी, हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. संडे एन्जॉय करा. हा रिव्ह्यू जरा लहान झाला कारण आधीचा पहिला भाग मी मोठा केलाय. खूप मोठा केला ना व्हिडिओ की मग तो सेव्ह व्हायला फार उशीर लागतो आणि तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचतो. चला तर मग कसा वाटला आजचा हा महा एपिसोडचा रिव्ह्यू मला कमेंटमध्ये कळवा. उद्याचा भाग बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे प्रेक्षकांनो. तुम्ही पण आहात का मला नक्की सांगा. बघूयात आता उद्या काय काय घडतंय मालिकेत. आजचा भाग तुर्तास एवढाच होता. चला तर मग काळजी घ्या स्वतःची मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आणि हो, आज लग्नानंतरचा एपिसोड नाहीये बरं का, कारण आज 2-4 मालिकेचे महा एपिसोड आहेत ना आणि ते संध्याकाळी पण रिपीट दाखवणार आहेत, त्यामुळे आज लग्नानंतरचा एपिसोड नाहीये. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर.